महाविकास आघाडीतर्फे आज मोर्चा काढण्यात आज शिवसेना शाखा क्रमांक विभाग क्रमांक 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज वीज दराविरोधात आपण इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मोर्चाला आपण बघत असाल की शेकडो शिवसैनिक, स्थानिक रहिवासी, ज्यांना वीज दर जास्त येतं, अतिरिक्त येतं, असे सामान्य माणसं, झोपडपट्टी झुग्गी झोपडीमध्ये राहणारी लोक आज या मोर्चामध्ये सामील झालेली आहे। आपण बघत असाल 3-4 दिवसापूर्वीच की सरकारने अधिवेशन मध्ये बजेट जे दाखवलं, सगळ्यांना बजेट दिलं, त्याच्यामध्ये 300 युनिट शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोफत अशी घोषणा केली। आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा रास्त अभिमान आहे की 300 युनिट आपण शेतकऱ्यांसाठी मोफत केलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये 2-3 विषय आहेत की शेतकरी 300 युनिटच वापरतो का? कारण त्यांच्याकडे थीफ वेस असते, त्यांच्याकडे 500-600 युनिट झाल्यानंतर तुम्ही त्या 500-600 युनिटचा तुम्ही त्याचा रिकव्हरी करणार आहात, म्हणजे 300 युनिट मायनस करून बाकीचा जर घेत असाल तर ती चांगली गोष्ट आहे। पण जर 300 युनिटच्या वरती झाल्यानंतर त्या माणसाकडनं तुम्ही रिकव्हरी जास्त घेणार। गरीब माणसं जी झोपडीमध्ये राहतात, मुंबईमध्ये पण अशा कित्येक झोपड्या आहेत, लाखो लोक झोपडीमध्ये राहतात, महाराष्ट्रामध्ये राहतात, मग त्या गरीब लोकांचा तुम्ही विचार केलेला नाही का? तुम्ही त्यांचा पण विचार करायला पाहिजे। आपण लाडकी बहीण योजना करतात, मग लाडका भाऊ पण करा, कारण मतदार बहीणच नाही भाऊ पण आहे। तर या सगळ्या गोष्टी आहे आणि सरकार मला असं वाटतं अधिवेशनामध्ये फक्त खैरात केलेली आहे, घोषणांचा पाऊस केलेला आहे। अक्षरशः आपल्याकडे तेवढा फंड मुबलक अवेलेबल पण नाही। तुम्ही कशा पद्धतीने जनरेट करणार आणि कशा पद्धतीने लोकांना या सगळ्या सुविधा देणार, हा सगळा मोठा एक घोळ किंवा प्रश्नचिन्ह याच्यावरती आहे। आज आम्ही इथे जो मोर्चा घेतलेला आहे, आदरणीय विनोदजी घोसाळकर, आदरणीय उपनेते संजय घाडी, विभाग प्रमुख उदेश पाटेकरजी, विलास पोतनीस साहेब यांच्या अधिपत्याखाली सर्व शिवसैनिकांनी जो मोर्चा घेतलेला आहे की आज सरकारपर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे। संपूर्ण मुंबईमध्ये हे मोर्चा आणि आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय की सरकारपर्यंत हा आवाज जाऊन दे आणि गरीब लोकांना ही वीज दर 300 युनिट पर्यंत माफ करावी। कारण ह्याच्यामध्ये एक माझा प्रश्न असा आहे की आपण 20-25 वर्षापूर्वी गेलो असेल तर आपल्याकडे 40 वोल्टचा बल्ब आणि 60 वोल्टची आपल्याकडे ट्यूबलाईट असायची, एक फॅन होता, एक फ्रीज होता आणि एक टेलिव्हिजन होते। आज त्याच गोष्टी आहेत, किंबहुना त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी वाढल्या असतील, पण लाईट किती आहे? 1 वॅट आणि 2 वॅटची आलेली आहे, फॅन पण तोच आहे, फ्रीज पण तोच आहे, पण बिल तुमचं बघत असाल तर 200-300 पासून ते 1,500-2 हजारापर्यंत गेलेले आहेत। हे कशावरतून झालेलं आहे? आपल्याकडे वीज कन्झम्पशन कमी झालेलं आहे, वॅट पण कमी आहेत, पण बिल कन्झम्पशन कमी जरी असेल तरी बिल भरणं ही लगभग 3-4 हजारच्या वरती प्रत्येकाला द्यायला लागतील। ह्याच्यावरती पण सरकारने विचार करायला पाहिजे। आणि आज हे आंदोलन आहे, हे गरीब जनतेसाठी आहे, गरीब लोकांसाठी आहे, त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलोय। काल आपण बघत असाल की आमच्या शिवसेनेचे दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे दोन्ही उमेदवार, शिक्षक आणि पदवीधर, या दोघांचे उमेदवार आलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की शिक्षकांमध्ये शिक्षित लोक आणि पदवीधरांमधील शिक्षित लोक ह्यांचाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती विश्वास आहे आणि तो विश्वास त्यांनी जिंकून दाखवलेला आहे। तर हे बाकीच्यांना हे समजण्याची गोष्ट आहे। मागणी पूर्ण झाली नाही तर ही जनता त्यांना धडा शिकवेल। लोकसभेमध्ये त्यांनी त्यांचं बरोबर त्यांना शिकवलेला आहे धडा, ह्याच्यातनं त्यांनी धडा घेतला नाही तर लोकसभेमध्ये जनता त्यांना त्यांच्या जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही। ही लोक जी बसलेली आहेत ती स्वतःच्या फायद्यासाठी बसलेली आहेत। आरोप करायचा आणि त्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्यांना गंगा स्नान करून त्यांना एकदम वॉशिंग मशीन मधून क्लीन करायचं। जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे, हे फक्त पानं पुसण्याची, मराठा समाज असून दे, त्यांच्या बरोबर काढलेला अध्यादेश असून दे, या सगळ्या गोष्टी फक्त लेखी आहे, वस्तुस्थ अंमलबजावणी काहीच नाही। ही नाही झाली तर ह्याच्यापेक्षा हजारो पटीने लोक संपूर्ण मुंबईमध्ये उतरतील आणि लोक त्यांना धडा दिखावशाल राहणार नाही।